आमचा ऐसा दिवस चालला आणली और खराब बघते आता मी इथं अख्खा डिस्प्ले केलाय टीव्हीचा. डॉक्टर लागलं टीव्ही तर टीव्ही उरली एकदम बारीक. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग. आता 9 वाजलं आणि मी रेडी वगैरे झालोय, आंघोळ वगैरे करून ब्लॉग एडिट करत बसते. बरं, पहिला आजची तारीख 16 ना, काल 15 ऑगस्ट होता. असं फिलूच नाही झाला पहिल्यासारखा कधी, म्हणजे पोरा बिरा मजा करायची. सो आता मी ब्लॉग एडिट करते. 9 वाजलं. मम्मीला घेऊन होत आहे, मम्मीला आता लावली सलाई. आज 15 सलाई. आज सगळा मोकळा नीट होईल आता. ओके, तर आता मी ब्लॉग एडिट करते आणि जाते मम्मीच्या जवळ. माझा काय म्हणणं होतं माहिती, ब्लॉग लवकर स्टार्ट करावं बरं, नाही तर तुम्हाला वाटेल लेट उठाची खपली का काय, तावऱ्यापुरताच होता. बट नाही, रेग्युलर लेट लवकर उठते, लेट नाही उठत. आता लई कामं केली घरांची, पण ब्लॉग करायला जमला नाही. ब्लॉग वगैरे अपलोड केला आणि आता 12:30 काहीतरी वाजायला आले. माझ्या साफसफाई करते, नंतर जेवायला जाते. काय विषय माहिती आहे का, साफसफाई केली पाहिजे सगळी प्रॉपर. आता साफसफाई करून घेते रूमची, त्यानंतर भेटते तुम्हाला. आता काम करून खाली आलो ना, जेवलो पण, कारण लई भूक लागलेली. मला आठवणच नाही ब्लॉग पण करायचा आहे म्हणा. बरं ना, आमच्या घरून थोडासा आजाराचा सीन चाललाय. मम्मीचा आता आजार बरा झालाय. आज झाला का बरा वाटतं तुला? हा नाही वाटत? मग झोप जरा अशी. लाडकी बहीण योजनेचा अजून पूर्ण झाला नाही आमचा. ते फॉर्म सबमिट केलं ना. अरे बँक महाराष्ट्र पण जायचा, झेरॉक्स मारायला पण जायचा. आज आणि मी इंटर आता जरासा महाराष्ट्र झेरॉक्स नाही बेटा, महाराष्ट्र बँकवर जाऊ ना. काहीच नुसतं बँकचा व्यवहार चालली. जसं काय 1 कोटी येणार ते जरा उपयोग करूया बरं. आज आणि मी इंटर जरासा. वातावरण बघा कसला, लाईट बी किती भारी वाटतं. आणि बघा एक नंबर. हा, ऊन लागायला लागला तुला लगेच. लाडकी बहीण योजना आली तर बँक मध्ये गर्दी आहे का टिंगल कसं? अरे फक्त लिंक आहे का नाही त्या चेक करायला लई टाइम लागतंय. लाईन लागली तर ऍप मध्ये समजतं वाटतं. मग घरात जाऊन ऍप मध्ये चेक करूया बरं. अचानक आता मी सलून आलो ना. आजाचा डिसिजन बघा, डायरेक्ट उडा दिया. टकली करू का मी करू? मी करते ते बाई. असं पकड व्हिडिओ काला. हे सोन नाईक आहे बावनडोंगरीचा, लई भारी केस कापते. एकदम बारीक. जिला रायगडचा नवरा आहे तो. रायगडचा नवरा बोलतो. काय बोलतो, मारतील मला. बरोबर कापते बाई, बरोबर कापते, बरोबर. एक नंबर. आजाची टकली आज. ले रे जरा. परफेक्ट कापतं जगायचा. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. का बिंदास. 10 रुपये 10 देगा क्या? परफेक्ट आहे ना पाहिजे. परफेक्ट परफेक्ट. फेड बोलून शकते करशील. गुड गुड गुड. हे काय झालं ना, मला बोलू नको. हा काय होईल हा, पुढचं नाही कापायचं. जाऊ दे काय चालून लागतो आता मी ऐसच. म्हणजे केस सेट करायला नाही, याचं केस कापत होतं तर यांनी डिसिजन घेतला डायरेक्ट कट करायचं. काय माहिती आता पावसाला आहे ना, बोलतं बारीक करते कौशी वारलेले केस होतं. बोलतं मी करू काय असं बारीक नको, पटकन काही शूट बीट येत आहे. नाही जमणार तुला बारीक केस असं आहे. सोबत नाही तुला. धंदा कर तू. हा, ते आता धंदा कर आपल्याला येऊन बर की. मला भारी वाटतं नाही बारीक केस. तुला चांगला दिसायला पाहिजे. तुला याला चांगला दिसतं ना, याला चांगला आयसा बोलून बोलून एक प्लॉट कपवला तुमचं. तो आता सलूनला आलोय तर बरं केस कापून घेऊया बरं. तर बाल आणि दाढी गरज आहे का म्हणा? गरज आहे. हा, गरज आहे. तुला पण छातीवरची. अरे काय पण सांगू नका भाऊ. स्टाईल आहे. स्टाईल छातीवर टोपली बघ, छातीवर ठेवून घ्यायचं. सांग असं वाटतंय दाढी करायची गरज आहे का? काय तुम्हाला काय वाटतंय? जर नव्हती गरज ना, तुम्ही कमेंट करून सांगा का गरज होती का नाही. तर नाही, याला नेक्स्ट टाइम बसून मी तुम्हाला विचारत जाईल याच्या आधी. काय वाटतंय गाईज, काय वाटतंय, कसं वाटतंय? हा वाटतंय का केस प्रॉब्लेम म्हणून? हा
कडक यार ही कट बघा तुम्ही. ओ बाय गॉड इकडं बर चल चल. गोटी कट. ये कैसा लग रहा है हाँ, इधर सूर्य भी आ रहा है कैसा. ओ माय गॉड वाव. अभी कैसा आता संध्याकाळचं 5:30 का कधी कधी वाजले रे. 5:30 वाजता 3 मिनिटं होती. 5:30 वाजायला 3 मिनटं बाकी आहेत. आणि आता आमचा काहीतरी प्लॅन आहे रील बिल शूट करायचा. बट काय विषय माहिती आहे का मम्मी मला कमेंट काय येतं माहिती आहे का बोलतो तुम्ही कधी मस्का मारलास तर तुला पैसे नाही भेटणार बोलतो. अरे पण पैसे आलंच नाही काय विषय लाडकी वेळ देत नाही ते. अरे फॉर्मच नाही भरला तर कणशी पैसे येतील. पनवेल जावाचा पनवेलला एअरपोर्टची केसन आला आलं नाही रे. पनवेली आलो काय पनवेली न सांगता क्रेझी कवर घेवाला कवर घेवाला सहज सुचला अचानक डायरेक्ट पनवेली चला बोलतो. चला पनवेलला आलो डायरेक्ट ती का स्कूटीवर चालून डेंजर मारण्याची धूळ गावान बट्यावशी. ब्लॉग बिग नाही केला दमलो डायरेक्ट कवर घेवा लागलो. काम झाला एअरपोर्टला कवर घेवासाठी पनवेलला आलो कारण तो यो पाहिजे होता का नाही ट्रान्सपरंट पाहिजे होता. आणि कवर पण घेतला मस्त. आजानी एअरपोर्ट घेतलं नाही रे नवीन आलं नाही रे खतरनाक. चला आता पनवेलचं काम झालं यासाठी पनवेलला आलो मी. बट आपल्याकडं यूज कवरला माग भेटच नाही यो कवर राहायला. चलो जाते घर अभी मजा गया ना पनवेल स्कूटी वालोन ठीक आहे. असं तुम्हाला वाटेल नाही 2 स्कूट्या घेऊन आलो. काढा की यार कट. एअरपोर्ट साईडशी आलो न कसला व्ह्यू आहे एक नंबर भाई खतरनाक व्ह्यू बघा. क्रेझी क्रेझी खतरनाक. फायनली गाईज घरा आलो आता. डेंजर दमलो मारण्याची भूक लागली ना. धूल बघा धूल ही बघा टी शर्ट तुम्हाला दिसत असेल आवरी धूल उरते का नाही पनवेलला. मग मी काही खावाला काय आहे लई भूक लागली. हा ओट्स दे ओट्स न जाते जिमला नाही गेलो आज मी थोडं लेट झालं होता तर ब्लॉग वगैरे एडिट करून नंतर मग जिमला जावालाच नाही भेटलं. आता फ्रेश होत आहे नंतर जिमला जाते. बेकार भूक लागली काहीतरी खावायला ते पहिला. काहीच आमचा ऐसा दिवस चालला आणली और खराब. आता काय विषय माहिती आहे का कौशी आहे टी व्ही लावून ठेवली तर आम्हाला वाटलं का लागं नाही किंवा काही याद आलं. बघताय आता मी तर अख्खा डिस्प्ले केला आहे टी व्हीचा. टी व्ही चालू आहे ही बघा आणखी चालू आहे टी व्ही बट डिस्प्ले केला आहे. मी दिसत होता डिस्प्ले केल्यावर लाईन येतात ना ते चालतं. आता ते आपण नाही म्हणजे अवरा खर्च होते का नाही. जे डॉक्टर लागलं टी व्ही तर टी व्ही उरली पूर्ण असं ब्लँक झालं डायरेक्ट टी व्ही. प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम येत आहेत गाईज बट जाऊ दे चला. पूर्ण डिस्प्ले केला असं मूड ऑफ झाला ना टी व्हीचा डिस्प्ले केला तर काय माहिती का ना मला अचानक 1-2 दिवस लावली नव्हती वाटतं म्हणून काय झालं असं मला माहिती नाही. बट आता रिपेअरला देऊ तो समजेल काय झालं ते किंवा नवी घेवापेक्षा रिपेअर केलेली घरी. आता आवरा तर प्रॉब्लेम चाललेलाच आमच्या घरात. जिमशी आलो मी जिमशी तर लवकरच आलो ना. ब्लॉग करायची इच्छा नव्हती. टी व्ही तर गेलीच नाही. मी शूज काढून ठेवलेलं माझं जिमला जावाचं म्हणजे एक्स्ट्रा शूज होतं माझं ते काढून ठेवलेलं सकाळी. त्यांची एक कुत्र्याने पलवलं वाटतं. काय दिवस चाललाय तरी काय आजचा काय मम्मी काहीतरी सीन आहे लई डेंजर सीन चाललाय आज. लई खराब दिवस गेला बट जाऊ दे. ऐसा तर येत जात 3 दिवस बट ऐसा सीन होतं बाई. आता काय शूज गेलं काय नाही. आता बघायला इंटून कुत्र्याही नेलाय का कोणी खरं कुत्रे घेऊन येते. शिट यार ऐसा सीन होतंय ना बाई बेकार. मी माझं ब्लॉग करायचं म्हणत होतं. आता मी वरती जाऊन काम करत होतो तोपर्यंत मम्मीचा फोन आला बोलतं तुझा बूट कोणतरी नेलाय कुत्र्याने नेलाय. तर काय भेटेल आता काय मम्मी
आता गावी डायला ग तू जाऊ गेला एक कुत्र्यांच्या उपट्या टाकायला लागतील मोबाईल कुत्र्यांना नाही मारू शकत रा आपण बट आपली चूक आहे बाहेर काढून ठेवणं राईसाच काढलेला हे काय बघायला गेलं तर यो खाला नाही ना नाही खाला भेटला फायनल बाहेर बेकार दिवस खाला नाही ना नाही ना ब्लॉग एंड करते मी बिकॉज काही नीट नाही चालला जिंदगी खपत चालली चला तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तिथे रील वगैरे कशा वाटतात ना मी काय बोलतोय उद्या आहे ना उद्या आम्हाला छोटीचा शूट करायचा आहे तो शूटचा थोडासा क्लिप तुम्हाला दाखवेन मी आणि कसा होणार आहे ते कसा नाही ते बघा तुम्ही म्हणजे असा 1 महिना होणार आहे ना उद्या 1 महिना असं म्हणजे तू प्रत्येक महिन्याचा नाही करणार पण पहिल्या महिन्याचा मला करायचा आहे तर तो ठरवला आहे मी बघू कसं काय होतं आहे तर चला ते उद्याच बघू बाय तू जाऊ गेलाय का जाऊ दे चला बाय बाय बाय